गणेश पूजन असो किंवा सत्यनारायण, सर्व पूजा पंचामृत अर्थात तीर्थाशिवाय संपन्न होऊ शकत नाहीत. दुधाची शुद्धता, दह्याची संपन्नता, मधाचा गोडवा, साखरेचा आनंद व तुपाचे श्रेष्ठत्व आणि या 5 पदार्थांचा पवित्र संगम म्हणजे पंचामृत अर्थात तीर्थ. नैवेद्यम समर्पयामी या गणेशोत्सव विशेष सदरात आज आपण बनवणार आहोत पंचामृत. पंचामृत बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धी वाटी फेटलेलं दही, 1 कप दूध, 2 चमचे साजूक तूप, 2 चमचे साखर आणि 1 चमचा मध. सर्वप्रथम एका भांड्यात दही फेटून घ्या. फेटलेलं हे दही मग एका फुलपात्रात काढून घ्या. वरून यात दूध घाला, साखर घाला, थोडंसं मध घाला आणि सर्वात शेवटी यात तूप घाला आणि हे पंचामृत व्यवस्थित मिक्स करून घ्या. आवडीप्रमाणे केसर, केळाचे काप आणि तुळशीपत्रही तुम्ही या तीर्थात घालू शकता. तयार झालं पूजेचं सार असलेलं तीर्थ अर्थात पंचामृत. प्रथम तीर्थ मग प्रसाद असे तीर्थप्रसादाचे हिंदू संस्कृतीत महत्त्व आहे. देवाला या 5 पदार्थांनी स्नान घातल्यास ही पूजा पंचामृती पूजा अशी म्हटली जाते. गणपती बाप्पाला तर ही पूजा खूप आवडते. अशा 5 पदार्थांचे पंचामृत मांगल्य व पावित्र्याने भरलेले असते, म्हणूनच यास तीर्थ म्हणतात. तीर्थ अर्थात पंचामृत आणि प्रसाद अर्थात गोडाचा शिरा. पिढ्यानपिढ्या घरातील सर्व शुभ मंगल प्रसंगी प्रसादाचा शिरा बनवण्याची प्रथाच आहे. पेढे, लाडू, मोदक असे नाना तऱ्हेचे नैवेद्य जरी बनवले गेले तरी जोवर प्रसादात गोडाचा शिरा बनत नाही तोवर पूजा काही संपन्न होत नाही. नैवेद्यम समर्पयामी मध्ये आजचा नैवेद्य आहे प्रसादाचा गोड शिरा. प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1/2 कप बारीक रवा, 2.5 कप दूध, 1/2 कप साखर, 1 चमचा वेलची पूड, 1 पिकलेलं केळं, आवडीप्रमाणे काजू, बदाम, मनुके, 1/2 कप तूप, आणि चिमूटभर मीठ. सर्वप्रथम 4 ते 5 चमचे तूप पॅनमध्ये गरम करा.
तूप वितळलं की मग यात रवा घाला आणि तुपावर रवा भाजत राहा. रवा भाजण्याची प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक आणि शांतपणे केली पाहिजे. रवा कधीही मंद आचेवरच भाजला गेला पाहिजे. रवा भाजताना तो कालथ्याने सतत हलवत राहिला पाहिजे, नाहीतर रवा भांड्याला लागतो आणि मग शिऱ्याचा रंग बदलतो आणि शिऱ्याला करपट वास येण्याची शक्यता असते. आता रव्याचा छान खमंग सुवास सुटला की मग यात काजूचे व बदामाचे काप घाला, वरून मनुके घाला. आणि रवा पुन्हा भाजत राहा. या दरम्यान एक पिकलेलं केळं सोलून घ्या आणि भाजत आलेल्या रव्यात या केळ्याचे बारीक काप घाला. केळं रव्यात चांगलं कुस्करून घ्या, अगदी एकजीव करा. केळं छान एकजीव झालं की गॅस बंद करा आणि पॅन खाली उतरवा. आता एका भांड्यात दूध तापवायला ठेवा. त्यात थोडंसं पाणी घाला. दूध उकळेपर्यंत भाजलेल्या रव्यात चिमूटभर मीठ आणि साखर घाला व वरून वेलची पूडही घाला. लक्षात ठेवा की प्रसादाच्या शिऱ्यात कधीही रव्यात साखर विस्तवावरून भांडं खाली घेऊनच घालावी. इकडे दुधाला चांगली उकळी फुटली की मग दूध उतरवा आणि रव्याचा पॅन गॅसवर मंद आचेवर ठेवा आणि या रव्यात उकळतं दूध घाला. रव्यात जितकं गरम उकळतं दूध घालाल तितका शिरा सुटा होईल आणि जर थंड दूध घातलं तर शिरा चिकट होईल. थोडं दूध घालून रवा हलवत राहा आणि दुधात रवा चांगला मुरू द्या. इथे आपण दूध थोडं थोडं करून रव्यात घालणार आहोत. दूध घालताना आपल्याला वाटेल की रवा चिकट होतोय, पण या दुधात रवा छान मुरेल आणि फुलून येईल. सर्व दूध घालून झाल्यावर सर्वात अखेरीस शिऱ्यावर आपल्या आवडीप्रमाणे जास्त किंवा कमी तूप सोडा आणि झाकण ठेवून 2 ते 4 मिनिटं हा शिरा वाफेवर दमू द्या. 4 मिनिटांनंतर शिरा शिजून मिळून येईल. शिरा बनवताना सर्वात महत्त्वाचं असतं ते पदार्थांचं प्रमाण. त्यामुळे प्रमाणबद्ध पद्धतीने बनवलेला शिरा कधीही चुकत नाही. तर मग अशा तऱ्हेने बनवा पारंपरिक पद्धतीचा सात्विक प्रसादाचा गोड शिरा. श्री गणेशाचं आवाहन करून श्री गणेशा करूया मोदक बनवण्याचा. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीचे उकडीचे मोदक. त्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी सुवासिक तांदळाचं पीठ, 1 कप किसलेला नारळ, अर्धा कप किसलेला गूळ, 1 चमचा वेलची पूड,
2 चमचे साजूक तूप आणि चिमूटभर मीठ. मोदकाच्या आवरणासाठी सर्वप्रथम एका भांड्यात 1.5 कप पाणी उकळत ठेवा. पाण्याचं प्रमाण तांदळाच्या पिठापेक्षा थोडं वाढीव असावं. आता पाण्यात तूप सोडा. चिमूटभर मीठ घाला. पाण्याला छान उकळी फुटली की मग यात तांदळाचं पीठ घाला. आणि कालथ्याने हे पीठ हाटत रहा. पिठात गुठळ्या राहणार नाहीत याची खास काळजी घ्या. मंद आचेवर 30 सेकंद हे पीठ सतत हाटत रहा. पीठ मिळून यायला लागलं की गॅस बंद करा आणि कालथ्याने हे पीठ छान एकजीव करा. नंतर एका भांड्यात हे पीठ काढून घ्या आणि गार होऊ द्या. गार झाल्यानंतर हलक्या हाताने तांदळाचं हे पीठ मळून घ्या. मोदकाचं पीठ जास्त वेळ मळू नये. आता मळलेल्या या पिठाचे उंडे तयार करा आणि त्यावर एक स्वच्छ कापड झाकून 10 मिनिटं हे पीठ मुरवत ठेवा. या दरम्यान सारणासाठी एका तापलेल्या पॅनमध्ये खिसलेला नारळ, गूळ आणि वेलची पूड घ्या. व हे सारण सतत भाजत रहा. गूळ वितळेपर्यंत सारण असंच भाजत रहा. तीन ते 4 मिनिटं सतत भाजल्यानंतर सारणात वरून तूप सोडा आणि गॅस बंद करून सारण गार होऊ द्या. यानंतर तांदळाच्या पिठाचा गोळा घेऊन हातावर त्याची छोटी पारी तयार करून घ्या. मग अशा तऱ्हेने 5, 7, 9 किंवा 11 मुखऱ्या घाला. याच्या आत सारण भरा. अशा तऱ्हेने याचं तोंड बंद करा आणि मोदक वळून घ्या. मग मोदक पात्रात 1 ते 1.5 ग्लास पाणी तापवायला ठेवा. पाणी तापेपर्यंत चाळणीवर केळीची पानं अंथरा. त्यावर तेलाचा किंवा तुपाचा हात फिरवा. आता एका वाटीत थंड पाणी घ्या आणि त्या पाण्यात आपण वळलेले मोदक बुडवा आणि मगच ते केळीच्या पानावर ठेवा. पाण्यात बुडवून मोदक शिजवले की मोदक छान तुकतुकीत दिसतात.
दरम्यान मोदक पात्रात घातलेल्या पाण्याला चांगली उकळी फुटली की मगच मोदकाचं ताट मोदक पात्रात ठेवा. वरून थंड पाणी शिंपडा. गार पाणी शिंपडल्याने मोदक खालून फुटत किंवा तुटत नाहीत. आता मोदक पात्राचं झाकण लावा आणि मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं हे मोदक उकडून घ्या. मोदक छान तुकतुकीत दिसले की समजा मोदक उकडले आहेत. तयार झाले पारंपरिक पद्धतीचे, अमृताहुनी गोड, स्वर्गीय चवीचे आणि श्री गणेशाचे अतिप्रिय असे उकडीचे मोदक. गणेशोत्सवाच्या 11 दिवसांमध्ये ज्याप्रमाणे घरात प्रसन्न वातावरण बहरत असतं, ठीक त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातून घमघमाट पसरत असतो ते निरनिराळ्या नैवेद्यांचा. आणि अशा चवदार व सुवासिक नैवेद्यांपैकी हळदीच्या पानात उकडलेल्या पातोळ्यांचा सुवासही मनाला मोहणारा असतो. नैवेद्यम समर्पयामी या गणपती विशेष सदरात आज आपण बनवणार आहोत हळदीच्या पानातल्या सुवासिक पातोळ्या. पावसाळ्याच्या ऋतूत ताजी हळदीची पानं छान बहरून येतात. त्यामुळे भाद्रपदातील गणेशोत्सवात या हळदीच्या पानांमध्ये पातोळ्या बनवण्याची प्रथाच आहे. याशिवाय शेतातून तांदळाचं नवीन पीक घरी आल्यानंतर हे तांदूळ कितपत चिकट आहेत हे जाणून घेण्यासाठी देखील पातोळ्या आवर्जून बनवल्या जात. म्हणूनच पातोळ्या बनवण्यासाठी कधीही नवीन तांदळाचाच उपयोग करावा. चला मग पाहूया पातोळ्या बनवण्याची एक सोपी पद्धत. पातोळ्या बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 कप किसलेला नारळ, अर्धा कप चिरलेला गूळ, 1 चमचा वेलची पूड, 2 चमचे साजूक तूप, चिमूटभर मीठ आणि हळदीची ताजी पानं. पातोळ्यातील सारण बनवण्यासाठी तापलेला एका पॅनमध्ये किसलेला नारळ, गूळ आणि वेलची पूड एकत्र घाला. आणि हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं चांगलं भाजत राहा. गूळ वितळेपर्यंत सारण असंच भाजत राहा. तीन ते 4 मिनिटं सतत भाजल्यानंतर सारणात वरून तूप सोडा. सारण छान एकजीव झालं की मग गॅस बंद करा आणि हे सारण गार होऊ द्या. आता पातोळ्याच्या आवरणासाठी एका भांड्यात तांदळाचं पीठ घ्या. त्यात चिमूटभर मीठ घाला आणि थोडं थोडं पाणी घालत याची जाडसर पेस्ट तयार करा. लक्षात ठेवा की तांदळाची ही पेस्ट जास्त पातळही नसावी आणि जास्त घट्टही नसावी.
यानंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या हळदीच्या पानावर तुपाचा हात फिरवा. व हळदीच्या या पानांवर तांदळाची पेस्ट अशा प्रकारे पसरवा. तांदळाची पेस्ट जमेल तितकी पातळ पसरवा. याने पातोळ्या छान मुलायम होतील. मग हळदीच्या पानाच्या देठाकडील बाजूवर गुळ खोबऱ्याचं सारण ठेवा. आणि शेंड्याकडील बाजू यावर अशा प्रकारे ठेवा आणि हलक्या हाताने दाबून घ्या. या पद्धतीने सर्व पातोळ्या तयार करून घ्या. मोदक पात्रातील चाळणीला तुपाचा हात फिरवून घ्या व त्यात पातोळ्या ठेवा. दरम्यान मोदक पात्र किंवा स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवा. मोदक पात्रातील पाण्याला चांगली उकळी फुटली की मग यात पातोळ्याची चाळण ठेवा. मध्यम आचेवर 5 मिनिटं ह्या पातोळ्या वाफवून घ्या. पाच मिनिटानंतर गॅस बंद करा आणि पातोळ्या प्लेटमध्ये काढून घ्या. आता हळदीची पानं वेगळी करा आणि तयार झालेल्या या पातोळ्यांवर तूप सोडून स्वर्गीय चव असलेल्या या पातोळ्यांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवा. केळीचं शिकरण बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 केळं, 1 वाटी दूध, 2 ते 3 चमचे साखर आणि अर्धा चमचा वेलची पूड. शिकरणासाठी सर्वप्रथम केळी सोलून घ्या. यानंतर आपल्या आवडीप्रमाणे केळीचे काप करून घ्या किंवा केळी कुस्करून घ्या. मग एका वाटीत कोमट दूध घ्या. या दुधात केळीचे काप घाला. वरून साखर घाला आणि सर्वात शेवटी यात वेलची पूड घाला. आता साखर वितळेपर्यंत हे शिकरण सतत ढवळत राहा. तयार झालं अमृततुल्य चवीचं केळीचं शिकरण. असाच एक पारंपरिक लुप्त होत असलेला पदार्थ आज आपण बनवणार आहोत. नैवेद्यम समर्पयामी मध्ये आजचा नैवेद्य आहे उकडलेल्या शेवया, त्याही नारळाच्या दुधातल्या. त्यासाठी आपण घेणार आहोत 1 कप तांदळाचे पीठ,
1 वाटी नारळाचे दूध, आवडीप्रमाणे गूळ, तूप, चिमूटभर मीठ, अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा जायफळ पूड. सर्वप्रथम मोदक पात्रात पाणी उकळत ठेवा. आता चिमूटभर मीठ घालून तांदळाचं पीठ गरम पाण्यात मळा. पीठ अगदी मऊसर झालं पाहिजे, त्यामुळे गरम पाणीच वापरा. यानंतर मोदक पात्रातील चाळणीवर केळीचं पान पसरवा आणि त्यावर तुपाचा हात फिरवा. मग सोऱ्यात किंवा साच्यात मळलेल्या तांदळाच्या पिठाचा उंडा भरा आणि केळीच्या पानावर लांबसडक शेवया पाडून घ्या. आता शेवयाची ही चाळण मोदक पात्रात ठेवा. साधारणतः 5 मिनिटात या शेवया उकडतात. 5 मिनिटानंतर शेवया छान तुकतुकीत दिसू लागल्या की समजा शेवया उकडल्या. उकडलेल्या या शेवया नारळाच्या दुधासोबत खाल्ल्या जातात. त्यासाठी नारळाच्या दुधात आवडीप्रमाणे गूळ, वेलची आणि जायफळ पूड घाला व गूळ वितळेपर्यंत ढवळत राहा. आता या दुधात उकडलेल्या शेवया घाला किंवा आपण उकडलेल्या शेवयावर हे दूध घाला आणि बाप्पांना याचा नैवेद्य दाखवा. खरं तर कोकणात तांदळाच्या पिठाच्या शेवया खाल्ल्या जातात, मात्र देशाकडे रव्याच्या शेवया पाडून कडकडीत उन्हात वाळवून शेवयाचं वाळवण केलं जातं आणि मग अशा रीतीने वाफवून त्यावर साखर पेरून रव्याच्या शेवया आवडीने खाल्ल्या जातात. लुप्त होत असलेला गोडाचा हा पारंपरिक ठेवणीतला पदार्थ तुम्ही नक्की करून पहा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा. नैवेद्यम समर्पयामी मध्ये आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीची गव्हाची खीर. गव्हाची खीर बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी जोड गहू, 1 वाटी गूळ, 1 वाटी कोमट दूध, आवडीप्रमाणे साजूक तूप, सुक्या खोबऱ्याचे काप, अर्धा चमचा जायफळ पूड, अर्धा चमचा वेलची पूड आणि चिमूटभर मीठ. महाराष्ट्रात देशाकडील गावांमध्ये शेवया किंवा तांदळाच्या खिरीपेक्षा गव्हाची खीर जास्त आवडीने बनवली जाते आणि गव्हाची खीर बनवण्यासाठी वापर केला जातो जोड गव्हांचा, ज्याला गावाकडे खपली गहू असं म्हणतात. चवीला अतिशय स्वादिष्ट अशा खपली गव्हांपासूनच आज आपण गव्हाची खीर बनवणार आहोत. सर्वप्रथम आपण घेतलेले हे जोड गहू आदल्या रात्री पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी या गव्हातील पाणी निथळा आणि कुकरमध्ये भिजवलेले हे गहू 3 शिट्ट्यांवर शिजवून घ्या. गहू शिजल्यावर मग पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये हे गहू वाटून घ्या. या गव्हाची मऊसूत पेस्ट तयार करून घ्या. यानंतर पातेल्यात तूप तापवायला ठेवा. तापलेल्या तुपात सुक्या खोबऱ्याचे काप घाला आणि तुपावर हे काप छान परतून घ्या. मग यात गव्हाची पेस्ट घाला. आणि वरून गुळाचे काप घाला. गुळ वितळेपर्यंत सतत ढवळत रहा. गुळ वितळला की मग यात 1 कप दूध घाला. वरून वेलची आणि जायफळ पूड घाला व ही खीर एकजीव करा.
खीर घट्ट होऊ लागली की सर्वात अखेरीस यात चिमूटभर मीठ घाला आणि या खिरीची एक उकळ काढून घ्या. तयार झाली पारंपरिक गावरान पद्धतीची गव्हाची खीर. मग आज शिकूया महाराष्ट्रीय, गुजराती आणि कर्नाटकी खाद्य संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेली बासुंदी. बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 2 लिटर गाईचं दूध, 2 कप साखर, 2 चमचे वेलची पूड, 1 चमचा जायफळ पूड, केसर आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स. प्रथम एका पातेल्यात दूध तापवायला ठेवा. मंद आचेवर हे दूध तापू द्या. या दुधाला चांगलं आटू द्या व हे दूध सतत हलवत रहा. बासुंदीसाठी आपल्याला दुधाची जी कन्सिस्टन्सी हवी आहे ती साधारणतः 1 ते 1.5 तासांनी मिळते. त्यामुळे हे दूध सतत हलवत रहा. 2 लिटर दूध आटून 1 लिटर झाल्यावर मग त्यात वेलची पूड, जायफळ पूड व केसर घाला. यानंतर आपल्या आवडीप्रमाणे यात ड्रायफ्रुट्स घाला. आणि सर्वात अखेरीस यात साखर घाला. आता या दुधाची छान उकळ काढून घ्या. पाच मिनिटांनी गॅस बंद करा आणि ही बासुंदी गार होऊ द्या. केसराच्या परागाने ही बासुंदी गार्निश करा. श्रीखंड. फक्त हे नाव पंचेंद्रियांना तृप्त करते. जिभेवर आपसूक एक गोडवा येतो आणि मग आठवण होते ती आई ताट वाढताना श्रीखंडाचा 1 चमचा आपल्या ताटात जास्त वाढावा म्हणून आपण तिच्या पदराशी लाडीकपणे खेळायचो त्याची. जवळजवळ 1000 वर्षांपूर्वीचा इतिहास असलेला हा दैवी पदार्थ पारशांद्वारे भारतात आला असे म्हणतात. पण काही असो, हा पदार्थ आपल्याकडे बनवला आणि खाल्ला जातो याला आपलं सुदैवच म्हणावं लागेल. चला मग आज बनवूया श्रीखंड. श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो दही, 1 कप पिठी साखर, पिस्त्याचे काही काप आणि 1 चमचा वेलची पूड. श्रीखंडासाठी सर्वप्रथम आपल्याला बनवावा लागेल तो चक्का. त्यासाठी एका स्वच्छ सुती कापडात दही बांधून ठेवा. किमान 12 तासांसाठी बांधलेल्या दह्याची पुरचुंडी अशा तऱ्हेने टांगत ठेवा जेणेकरून दह्यातील पाणी पूर्णपणे निथळून जाईल. श्रीखंडासाठी लागणारा चक्का शक्यतो आदल्या रात्रीच बांधून ठेवावा. बारा तासानंतर आपल्याला चक्का तयार मिळेल. आता या चक्क्यात पिठी साखर मिसळा
आवडीप्रमाणे सुकामेवा घाला आणि वेलची पूड घालून हा चक्का हलका होईपर्यंत सतत फेटत राहा. तुम्ही यासाठी इलेक्ट्रिक बीटरचाही वापर करू शकता. पंधरा ते 20 मिनिटांनी श्रीखंड छान जमून येईल. श्रीखंड छान घट्ट जमून आलं की मग यावर पिस्त्याचे काप घाला आणि गरमागरम पुरी सोबत सर्व्ह करा. दैवी चवीचं श्रीखंड. आज आपण बनवूया पारंपरिक पद्धतीच्या स्वर्गीय आनंद देणाऱ्या ओल्या नारळाच्या करंज्या. ओल्या नारळाच्या करंज्या बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 नारळ, अर्धी वाटी गूळ, 2 चमचे वेलची पूड, 1 लहान वाटी तूप, 1 वाटी मैदा, 1 कप दूध, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि तळणीसाठी तेल. सर्वप्रथम नारळ खिसून घ्या. यानंतर तापलेल्या पॅनमध्ये खिसलेला नारळ घाला. मग त्यात कुटलेला गूळ घाला. हिरवी वेलची पूड घाला आणि हे सारण भाजत राहा. गूळ वितळेपर्यंत सारण असंच भाजत राहा. गूळ वितळला की सारणाचा गोळा तयार होईल. मग समजा की सारण तयार झालं. आता सारणावर 2 चमचे साजूक तूप सोडा आणि गॅस बंद करून सारण गार होऊ द्या. आता तयार करून घेऊया साठा. त्यासाठी एका प्लेटमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्या आणि त्यात 1 चमचा साजूक तूप सोडून हे मिश्रण हाताने चांगलं फेसून घ्या. फेसून फेसून याची मऊसूद पेस्ट तयार करा. यानंतर मैदा घ्या आणि त्यात गरम तुपाचं मोहन घाला. आणि थोडं थोडं दूध घालून या मैद्याची कणिक मळून घ्या. मळलेल्या या मैद्याच्या कणकेचे 4 मोठे पेढे तयार करा आणि 4 मोठ्या चपात्या लाटून घ्या.
आता एक चपाती घेऊन त्यावर प्रथम तूप लावा आणि नंतर कॉर्नफ्लॉवरची आपण तयार केलेली पेस्ट लावून घ्या. मग याच्यावर दुसरी चपाती ठेवा. या दुसऱ्या चपातीवर पण पहिलं तूप आणि नंतर साठा लावा. अशा प्रकारे चारही चपात्याचे थर लावून त्यावर तूप आणि साठा लावून घ्या. मग या चपातीचे अशा प्रकारे रोल करून घ्या. आणि याचे लहान लहान पेढे कापून घ्या. या प्रक्रियेमुळे करंज्यांना 4 पदर येतील आणि करंज्या छान खरपूस होतील. आता या पेढ्याची लाटी लाटून घ्या आणि त्यात गुळ खोबऱ्याचं सारण भरा आणि अशा प्रकारे करंजी तयार करून घ्या. यानंतर कढईत तेल तापवायला ठेवा व मंद आचेवर या करंज्या तळून घ्या. लक्षात ठेवा की ओल्या नारळाच्या करंज्या भरल्या भरल्या लगेच तळून घ्याव्यात. जास्त वेळ तयार करून ठेवलेल्या ओल्या नारळाच्या करंज्या तेलात सुटण्याची शक्यता असते. याशिवाय करंज्या तळण्यासाठी कधीही तेल जास्त तापवू नये, नाहीतर करंज्या करपण्याचीही शक्यता असते. आता छान सोनेरी रंगावर ओल्या नारळाच्या या करंज्या तळून घ्या. तयार झाल्या पारंपरिक पद्धतीच्या दैवी चव असलेल्या ओल्या नारळाच्या करंज्या. गणेशोत्सव म्हटलं की मोदक आलेच, पण मोदकांव्यतिरिक्तही आणखीन बरेच गोडाचे पारंपरिक पदार्थ असे आहेत ज्याचा नैवेद्य आपण बाप्पाला दाखवू शकतो. असाच एक गोडाचा जुना पारंपरिक पदार्थ आज आपण बनवणार आहोत, सांजाच्या पोळ्या. सांजाच्या पोळ्या बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 कप रवा, अर्धा कप गूळ, 1 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे वेलची पूड, गरजेपुरतं साजूक तूप आणि चिमूटभर मीठ. प्रथम तयार करून घेऊया सांजा. सांजा बनवण्यासाठी एका कढईत तूप गरम करा आणि रवा तुपावर छान भाजून घ्या. पाच ते 7 मिनिटांसाठी रवा तुपावर परतून घ्या.
या रव्यात चिमूटभर मीठही घाला. रवा भाजला की एका परातीत काढून घ्या आणि गार होऊ द्या. आता याच पॅनमध्ये 1.5 कप पाणी उकळायला ठेवा. लक्षात ठेवा की सांजा बनवताना रव्याच्या 1.5 पट पाणी यात घातलं पाहिजे. पाणी उकळत आलं की मग यात गूळ घाला आणि गुळाचं पाणी होऊ द्या. गूळ पूर्ण वितळला की मग गुळाच्या पाण्यात रवा घाला आणि सांजा बनवून घ्या. 2 ते 3 मिनिटं हा रवा भाजून घ्या. आणि झाकण लावून 5 मिनिटं रवा शिजू द्या. रवा फुगून वर आला की गॅस बंद करा आणि वरून वेलची पूड घाला. आता हा सांजा गार होऊ द्या. सांजा गार झाला की मग हाताने थोडा मळून घ्या. यानंतर गव्हाच्या पिठात मीठ आणि पाणी घालून याची कणिक मळून घ्या. कणकेच्या गोळ्याची अशा प्रकारे छोटी पारी करून घ्या आणि त्यात आपण तयार केलेला सांजा भरा. आता सांजा भरलेली ही पोळी चपाती किंवा पुरणपोळीप्रमाणे लाटून घ्या. अशा प्रकारे सांजा भरून सर्व पोळ्या लाटून घ्या. यानंतर तव्यात तूप घालून सांजाच्या पोळ्या छान खरपूस भाजून घ्या. गरम गरम सांजाच्या पोळ्या आणि त्यावर साजूक तूप. पारंपरिक गोडाचा हा नैवेद्य यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाला जरूर दाखवा.